हा 2020चा घोटाळा आहे, आजचा नाही आहे. 2020 सालचा घोटाळा आहे, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे आणि सगळ्या ज्यांनी घोटाळा केला त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई झालेली आहे आणि होते. मात्र या प्रकरणात चौकशी व्हायची मागणी बघा, कुठेही शंका निर्माण झाली आणि पुरावा असेल तर चौकशी झालीच पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे या संदर्भातली सगळी चौकशी केली जाईल. तर खुनाच्या संशयिताला पुण्यामध्ये बोनेटवर पोलिसांनी झेंड वगैरे काढली होती. त्या संदर्भात राज्य मानव अधिकार आयोगानं नोटीस देखील पाठवली. मला माहित नाही, मी नोटीस बघितला नाही.